जीत झाल्यानंतर हार्दिक पांड्या का इतका भडकले? मुक्याचा इशारा कोणाला दाखवला? IPL 2026च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रेकॉर्ड ब्रेक चेस करत शानदार विजय मिळवला. 220 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य पूर्ण करत मुंबईने आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. पण या विजयानंतर एक असा क्षण आला जो सर्वांना आश्चर्यचकित करून गेला. हार्दिक पांड्या जेव्हा क्रीजवर होते आणि सामना संपला तेव्हा ते मुक्का वर करून हवेत इशारा करताना दिसले. नमन धीर दुसऱ्या छोरावर उभे होते, पण हार्दिक त्यांच्याकडे वळले नाहीत. उलट त्यांनी हवेत वारंवार मुक्का उंचावून पंचसारखा इशारा करत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. नंतर नमन धीर त्यांच्याजवळ आले, तरीही हार्दिक त्या दिशेने इशारा करतच राहिले. त्यांचा अंगठा आणि मूठ घट्ट करून ते सतत एकाच दिशेला निर्देश करत होते. जणू काही ते कोणाला तरी "हे बघ, आता मी इथे आहे" असा संदेश देत होते. हे पाहून अनेक प्रश्न उपस्थित झाले. हार्दिक पांड्या नेमके कोणालाही इशारे देत होते? काय एवढे उग्र दिसत होते? कारण 2 वर्षांपूर्वी जेव्हा हार्दिक मुंबई इंडियन्सचे कर्णधार म्हणून वानखेडे स्टेडियमवर आले होते, तेव्हा स्टेडियममधील प्रेक्षकांनी त्यांना सतत बू केले होते. रोहित शर्माच्या नावाने घोषणा देत हार्दिकचा अपमान केला गेला होता. संपूर्ण हंगामभर त्यांना मैदानात उभे राहू दिले नव्हते. त्या सर्व आठवणी कदाचित हार्दिकच्या मनात होत्या. या विजयानंतरचा तो मुक्याचा इशारा अनेकांना वाटतो की "आता बघा, मी परत आलोय आणि आम्ही जिंकलोय" असा त्यांचा प्रत्युत्तर होता. याशिवाय हा विजय स्वतःच ऐतिहासिक होता. 13 वर्षांनंतर प्रथमच मुंबई इंडियन्सने IPLचा पहिला सामना जिंकला आणि 220+ धावांचे लक्ष्य चेस करताना हे पहिल्यांदाच घडले. हे सर्व हार्दिक पांड्याच्या कर्णधारपणाखाली झाले. हार्दिक यंदा अधिक ऊर्जेने, अधिक आक्रमक वाटत आहेत. 2024च्या T20 वर्ल्ड कपमध्येही त्यांनी भारताला मदत केली होती. अशा 3 ICC ट्रॉफींमध्ये त्यांचा सहभाग आहे. सामना संपल्यानंतर आणखी एक छान दृश्य दिसले. कोलकाता नाईट रायडर्सचे वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी यांना हार्दिक पांड्या काहीतरी समजावून सांगत टिप्स देताना दिसले. ते बराच वेळ त्यांच्याशी बोलत राहिले. रिंकू सिंग, KKRचे स्टँड इन कर्णधार, मागे उभे राहून ते ऐकत होते. यावरून दिसते की हार्दिक फार रागात नव्हते. फक्त त्यांनी प्रेक्षकांना एक मजबूत संदेश दिला होता की आम्ही इथे आहोत आणि आम्ही परत आलोय. एकूणच मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली IPL 2026ची सुरुवात विजयाने केली आहे. आता या मोमेंटमला पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. हार्दिकचा तो मुक्याचा इशारा कदाचित भूतकाळातील टीकाकारांना उत्तर होता, पण त्याचबरोबर विजयाची खरी खुशी आणि आत्मविश्वास दाखवणारा होता. मुंबईचा हा हंगाम रोमांचक ठरेल अशी आशा आहे.